नमस्कार मित्रांनो, आज आपण घेणार आहे ग्रामसेवक भरती व कृषी तांत्रिक यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला या भरतीत पाहायला मिळतील आणि या विषयावर आपण खूप सारे व्हिडिओ बनवले आहे जे तुम्ही आपल्या चॅनलमध्ये सुद्धा पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, सरपंच विरुद्धच्या अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तहसीलदार। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रात ग्रामसेवकांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी। प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रात ग्रामपंचायतीचे इतिवृत्त लिहिण्याचे कार्य कोण करतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी ग्रामसेवक। प्रश्न क्रमांक 4, कोणत्या द्रव्याच्या अभावामुळे वनस्पतीवरील फळाला भेगा पडतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी बोरॉन। प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्रात सर्वात जास्त नगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी ठाणे। प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रात विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी एप्रिल 1997। प्रश्न क्रमांक 7, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी जनसंख्या कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी सिक्कीम। प्रश्न क्रमांक 8, संपूर्ण जगात जागतिक अन्न दिन कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी 16 ऑक्टोबर। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रात स्त्रीमुक्ती दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा केला जातो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सावित्रीबाई फुले। प्रश्न क्रमांक 10, भारतात प्रथम कृषी विद्यापीठाची स्थापना कोणाच्या नावे झाली? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी गोविंद वल्लभ पंत। प्रश्न क्रमांक 11, बळवंतराय मेहता समितीच्या शिफारसीला पंचायत राज हे नाव कोणी दिले? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पंडित जवाहरलाल नेहरू। प्रश्न क्रमांक 12, जिल्हा परिषदेची सर्वात महत्त्वाची मध्यवर्ती समिती कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए स्थायी समिती। प्रश्न क्रमांक 13, पंचायत समिती सचिव आणि प्रशासकीय यंत्रणेचा प्रमुख कोण असतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी गट विकास अधिकारी। प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्राचे पहिले भारतरत्न मिळवणारे पहिले व्यक्ती कोण होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी धोंडे केशव कर्वे। प्रश्न क्रमांक 15, भारतात खापरखेडा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी महाराष्ट्र। प्रश्न क्रमांक 16, महात्मा फुले कृषी विद्यापीठाने सीताफळ या पिकाच्या कोणता वाण प्रसारित केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए फुले जानकी। प्रश्न क्रमांक 17, राज्यातील कृषी विद्यापीठांच्या प्रादेशिक संशोधन क्षमताच्या बळकटीसाठी कोणता प्रकल्प राबवण्यात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प। प्रश्न क्रमांक 18, जिल्ह्याचा निवडणूक अधिकारी व जनगणना अधिकारी म्हणून कोण काम पाहतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी जिल्हाधिकारी। प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेला गाडगीळ योजना असे देखील म्हटले जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चौथी पंचवार्षिक योजना। प्रश्न क्रमांक 20, द्राक्ष या फळाची एप्रिलमध्ये छाटणी करतात त्यास काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी खराळ छाटणी। प्रश्न क्रमांक 21, जातनिहाय जनगणनेची आकडेवारी जाहीर करणारे कोणते राज्य हे देशातील पहिले राज्य ठरले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी बिहार। प्रश्न क्रमांक 22, जनगणना 2022 नुसार बिहार राज्याची एकूण लोकसंख्या किती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी 13.1 कोटी। प्रश्न क्रमांक 23, बिहार जातनिहाय जनगणना 2022 नुसार राज्यात 17.7% लोकसंख्या कोणत्या धर्माची आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मुस्लिम। प्रश्न क्रमांक 24, मिस वर्ल्ड 2023 स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी भारत। प्रश्न क्रमांक 25, भारतात किती वर्षांनी मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी 27। प्रश्न क्रमांक 26, मलेरिया रोगावरील जगातील पहिली लस ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोणाच्या मदतीने बनवली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी सिरम इन्स्टिट्यूट। प्रश्न क्रमांक 27, तांदूळ निर्यातीत कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भारत। प्रश्न क्रमांक 28, भारताने यावर्षी सर्वाधिक तांदूळ निर्यात कोणत्या देशाला केली आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी सिनेगल। प्रश्न क्रमांक 29, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे एनसी सोजनने कोणत्या खेळात रौप्य पदक जिंकले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी लांब उडी। प्रश्न क्रमांक 30, गुगलने भारतात कुठे लॅपटॉप उत्पादन प्रकल्प सुरू केला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए चेन्नई।
मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.